आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दलाल जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे आणि असाच दलाल लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधव असतील, ओबीसी असेल किंवा एससी समाज असेल यांच्यामध्ये भांडण लावून या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं काम करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल याच्यासाठी छुपा अजेंडा घेऊन काम करत आहे। आणि लक्ष्मण हाकेंनी नवीन मागणी केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये की एससी समाजामधून किंवा एससी कोट्यामधून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ह्या मागणीचा आम्ही तीव्र निषेध करतो, विरोध करतो आणि ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतो की तुमच्या या सुपारीबाज नालायक हरामखोर लक्ष्मण हाकेला आवरा आणि महाराष्ट्रामध्ये त्याला हे अशा वक्तव्य करण्यापासून थांबवा, अन्यथा या महाराष्ट्रातल्या चौकामध्ये लक्ष्मण हाकेसारख्या दलालाला फटके देण्याचं काम आम्हाला करावं लागेल। आणि लक्ष्मण हाके तुम्हालाही आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही या तुमची ही जी काही तुम्ही वक्तव्य केलेलं आहे, ही जी काही मागणी केलेली आहे ही मागणी परत घ्या, महाराष्ट्राची माफी मागा, एससी समाजाची माफी मागा, संविधानाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या नावाने किंवा संविधानाच्या नावाने काम करण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही ज्या ठिकाणी दिसाल, ज्या चौकामध्ये भेटाल त्याच ठिकाणी तुम्हाला फटके देण्याचं काम आम्हाला करावं लागेल। कारण मूळ आमचं आरक्षण हे संविधानाने बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि या एससी कोट्यातलं आरक्षण जे आहे ह्याला कोणी छेडछाणी करत असेल तर आम्ही शांत बसणार नाही आणि लक्ष्मण हाकेला कपडे काढून या महाराष्ट्रामध्ये फटके दिले नाही तर आमचं नाव आंबेडकरवादी नाही, भीमसैनिक नाही। जय भीम।